नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा जॉमेट्रीचा पिरियड आहे. आपण कालच्या लेक्चरपर्यंत काही महत्त्वाचे रिझल्ट्स बघितले, टँजंट थिअरम पाहिला आणि आता महत्त्वाचं प्रूफ असलेला की ज्याचं प्रूफ तुम्हाला इम्पॉर्टंट आहे असा थिअरम आपण बघूया. तो आहे टँजंट सेगमेंट थिअरम. मागच्या पिरियडला आपण बघितलं की पॉईंट जर आउटसाईड असेल सर्कलच्या, तर त्या आउटसाईडच्या पॉईंटमधून सर्कलला 2 कॉन्ग्रुएंट टँजंट सेगमेंट ड्रॉ करता येतात. हे आता फक्त आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर थिअरम बघा काय आहे. टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम ॲन एक्सटर्नल पॉईंट टू अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजेच सर्कलच्या एक्सटर्नल पॉईंटमधून जर आपण टँजंट ड्रॉ केल्या तर त्या 2 टँजंट ह्या कॉन्ग्रुएंट असतात. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग आता याच्यामध्ये गिवन काय असेल, टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम द एक्सटर्नल पॉईंट ऑफ अ सर्कल. म्हणजे ह्या पॉईंट डीमधून 2 टँजंट ड्रॉ केलेले आहेत, टँजंट पी डी आणि दुसरी टँजंट आहे क्यू डी. पीपर्यंतच का बरं घेतलं, कारण ही टी जी टँजंट आहे ही सर्कलला पी या पॉईंटला इंटरसेक्ट करते आणि दुसरी टँजंट जी आहे ती सर्कलला क्यू या पॉईंटला इंटरसेक्ट करते. म्हणजे टँजंटची सेगमेंट ही कुठपर्यंत मेजर करायची आपण, जिथपर्यंत सर्कलचा हा आपल्याला जो इंटरसेक्टिंग पॉईंट मिळत नाही तिथपर्यंत. टँजंट आणि सर्कलचा इंटरसेक्टिंग पॉईंट जिथे आहे तिथून टँजंटची लेंथ मोजायची. गिवन काय आहे की ह्या 2 टँजंट आहेत आणि प्रूव्ह काय करायचं आहे आपल्याला की ह्या दोन्ही टँजंट सेगमेंट ज्या आहेत त्या कशा आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजेच सेगमेंट पी डी इज इक्वल टू सेगमेंट क्यू डी हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता याचं प्रूफ बघू आपण. नीट व्यवस्थित ऑब्झर्वेशन करा फिगरचं. आपण काय केलं आहे, कन्स्ट्रक्शन पॉईंट ए आणि डी हे जॉईन करून घेतले. जॉईन द पॉईंट्स ए आणि डी. आता हे 2 ट्रायंगल कन्सिडर करा. कन्सिडर ट्रायंगल पी ए डी अँड ट्रायंगल क्यू ए डी. कन्सिडर ट्रायंगल पी ए डी अँड ट्रायंगल क्यू ए डी. असे 2 ट्रायंगल आपण कन्सिडर केले. आता ह्या ट्रायंगलमध्ये तुम्हाला दिसतं आहे की सेगमेंट ए पी आणि ह्या सेगमेंट ए क्यू ह्या सर्कलच्या काय आहेत, रेडियस आहेत. सर्कलचे रेडियस आहेत, म्हणजेच एकाच सर्कलची रेडियस ह्या कशा असतात, कॉन्ग्रुएंट असतात. आपण काय म्हणणार, सेगमेंट ए पी इज कॉन्ग्रुएंट टू द सेगमेंट ए क्यू. त्याला रिझन काय आहे, रेडाय ऑफ सेम सर्कल. एकाच सर्कलच्या रेडियस ह्या कशा असतात, कॉन्ग्रुएंट असतात. मग आता ह्या रेडियस आहेत. त्याच्यानंतर सेगमेंट ए डी इज इक्वल टू सेगमेंट ए डी. या दोन्ही ट्रायंगलमध्ये ए डी ही काय आहे, कॉमन आहे. सेगमेंट ए डी इज कॉन्ग्रुएंट टू द सेगमेंट ए डी. का बरं म्हटलं आपण हे, कारण ही कॉमन सेगमेंट आहे. इट इज अ कॉमन सेगमेंट. आता हा जो अँगल आहे, कोणता अँगल, मेजर ऑफ अँगल ए पी डी इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल ए क्यू डी. हे परपेंडिक्युलर आहे. कोणत्या थेरमनुसार, टँजंट थेरमनुसार. आपल्याला माहिती आहे टँजंट ही रेडियसला कशी असते, परपेंडिक्युलर आहे. आणि ए पी जर रेडियस आहे आणि ही पी डी जर टँजंट आहे तर हे दोन्ही एकमेकांना काय झाले, परपेंडिक्युलर झाले. काय म्हणणार आपण, मेजर ऑफ अँगल ए पी डी इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल ए क्यू डी इक्वल टू किती, 90 डिग्री. त्याला रिझन काय आहे, टँजंट थेरम. आता बघा काय काय मिळाले आपल्याला. 2 सेगमेंट सेम आहेत, ए पी ए क्यू. त्याच्यानंतर ए डी कॉमन आहे. हा 90चा अँगल आहे. म्हणजेच कोणती टेस्ट तयार होते इथे, कोणती टेस्ट तयार होते, हायपोटेनस साईड थेरम. म्हणजे आपण काय म्हणणार, देअरफॉर ट्रायंगल पी ए डी इज कॉन्ग्रुएंट टू द ट्रायंगल क्यू ए डी बाय विच थेरम, हायपोटेनस साईड थेरम. देअरफॉर ट्रायंगल पी ए डी
is congruent to the triangle QAD. कोणत्या थेरमनुसार? बाय हायपोटेन्यूस साइड थेरम. या थेरमनुसार हे दोन्ही कसे झालेत? कॉन्ग्रुएंट झाले. आता हे ट्रायंगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स कशा असतात? कॉन्ग्रुएंट असतात. देअरफॉर सेगमेंट DP किंवा PD is congruent to the segment DQ. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं का? बघा, दॅट इज लेंथ PD इज इक्वल टू लेंथ QD. हे दोन्ही सेम आहेत. यालाच आपण काय म्हणणार? हेन्स द प्रूफ. अशा प्रकारे आपल्याला प्रूफ मिळालं. बघा, आता आपण प्रॅक्टिस सेट 3.1 घेणार आहोत. इन द फिगर रेडियस ऑफ अ सर्कल विथ सेंटर C इज 6 सेंटीमीटर. म्हणजे सेंटर कोणता आहे सर्कलचा? C. त्याची रेडियस आहे 6 सेंटीमीटर. लाईन AB इज टँजंट ॲट पॉईंट A. ही लाईन सेगमेंट AB आहे. ही टँजंट आहे कुठल्या पॉईंटला? A या पॉईंटला. म्हणजे A हा इंटरसेक्टिंग पॉईंट आहे कोणाचा? टँजंटचा आणि सर्कलचा. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. पहिला क्वेश्चन, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल CAB? CAB. आता AB जर टँजंट आहे ॲट पॉईंट Cला, सेगमेंट AC जर रेडियस आहे, तर आपोआपच हा मेजर ऑफ अँगल जो आहे CAB हा किती येणार? इट विल बी इक्वल टू 90 डिग्री. कोणत्या थेरमनुसार? बाय टँजंट थेरम. पहिला क्वेश्चनचा आन्सर बघा. काय क्वेश्चन? व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल CAB? आता याच्यामध्ये आपण फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर, हे सगळे आन्सर देते मी आता तुम्हाला. CABचं मेजरमेंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. काय म्हणणार? सेगमेंट AB इज टँजंट ॲट पॉईंट A. Aला ती टँजंट आहे. सेगमेंट CA इज रेडियस. काय आहे? रेडियस जर आहे. देअरफॉर मेजर ऑफ अँगल CAB इज इक्वल टू 90 डिग्री. याला रिझन काय? बाय टँजंट थेरम. टँजंट थेरमनुसार हा अँगल 90 डिग्रीचा आहे. दुसरा क्वेश्चन काय आहे? व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉईंट C फ्रॉम AB? C पॉईंट दिसतोय का? बघा, आणि तुम्हाला AB पासूनचं त्याचं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. नेहमी डिस्टन्स हे कोणतं असतं? शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजेच परपेंडिक्युलर डिस्टन्स असतं. आणि CA हा ABला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे हे परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे? 6 सेंटीमीटर आहे. काय म्हणणार आपण? सेगमेंट CA म्हणजेच काय? ती रेडियस आहे परपेंडिक्युलर टू द टँजंट AB. याला ही परपेंडिक्युलर आहे. आणि जे शॉर्टेस्ट डिस्टन्स जे असतं ते नेहमी कोणतं डिस्टन्स असतं? परपेंडिक्युलर डिस्टन्स असतं. लेंथ CA इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. देअरफॉर आपला क्वेश्चन काय ते बघा. डिस्टन्स ऑफ अ पॉईंट C फ्रॉम AB. डिस्टन्स ऑफ पॉईंट C फ्रॉम AB इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. बघा, डिस्टन्स ऑफ अ पॉईंट C फ्रॉम AB इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. तिसरा क्वेश्चन बघा काय आहे. डिस्टन्स AB इज इक्वल टू 6, BC फाइंड आउट करायचं आहे. बघा, AB 6 आहे, AC 6 आहे, हा 90 डिग्रीचा आहे. तर तुम्हाला BC फाइंड आउट करता येईल की नाही हे जॉईन करून घ्या. एक तर पायथागोरसने काढा, नाही तर मग 45 जर सेम असतं त्याच्याने काढा. लेंथ AB इज इक्वल टू 6 आहे. लेंथ CA इज इक्वल टू 6 आहे. मेजर ऑफ अँगल CAB इज इक्वल टू 90 आहे. मग कोणाचा थेरम वापरायचा? पायथागोरसचा. बघा फिगरमध्ये लिहिलेलं नंतर बघा, आधी फिगर बघा. BC² इज इक्वल टू
लेंथ AC स्क्वेअर प्लस लेंथ AB स्क्वेअर. बघा आता मी काय लिहिलं आहे ते. AB 6 आहे, CA 6 आहे, मेजर ऑफ अँगल 90 डिग्रीचा आहे. तर BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर, दोन्ही पण 6 6 आहेत. AC स्क्वेअर 6 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर विच इज इक्वल टू 36 प्लस 36 दॅट इज इक्वल टू 72. 70चे फॅक्टर्स आपल्याला पाडता येतात. 36 गुणिले 2 म्हणजेच किती, 6√2. काय आलं हे, लेंथ ऑफ BC. ही BC स्क्वेअर आलं होतं आपल्याला. BCची लेंथ किती आली, 6√2 एवढी आली. चौथं बघा काय आहे आता. चौथा क्वेश्चन, मेजर ऑफ अँगल ABC इज इक्वल टू किती असेल आणि का असेल. आता फिगर बघा पुन्हा. हा 90चा, हा 6चा, हा 6चा, हे दोन जर सेम आले आणि हा 90चा आला तर हे दोन अँगल जे आहेत हे कसे असतील, सेम असतील. इक्वल ज्या सेगमेंट्सच्या अपोजिट असलेले अँगल्स हे कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. ते सुद्धा इक्वल मेजरचे असतात. काय म्हणणार मग आपण, लेंथ कोणती, AB इज इक्वल टू लेंथ AC हे आहे आपल्याकडे. देअरफॉर मेजर ऑफ अँगल ABC इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल ACB सेम आहेत. का बरं, कोणते रिझन याला, 45 90 डिग्री. म्हणजेच मेजर ऑफ अँगल ABC किती येणार, ABC इज इक्वल टू 45 डिग्री. आलं का बरोबर. कारण दोन त्यांच्या सेगमेंट सेम आहेत. एक अँगल 90 डिग्रीचा आहे, म्हणजे उरलेले जे दोन अँगल आहेत ते सेम मेजरचे आहेत. मग त्याच्यातलं एक कितीचा येईल, 45चा येईल. कशाने लिहिलं आपण, बाय 45 90 थेरम. उरलेले क्वेश्चन्स आपण उद्याच्या पिरियडला घेऊ.